जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेखी आपल्यासमोर सादर करीत आहोत. या प्रकल्पाचे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले तसेच प्रकल्प प्रमुख माधुरीताई धनवकार आहेत आणि अनुराधाताई भुसकट व वृंदाताई तळस ह्या सहाय्यक आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या संग्रहातील ही कविता मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. कवितेचे नाव आहे बाहुली बोलकी माझी बाहुली. चला तर मग ऐकूया. माझ्या हाती बोलकी बाहुली, माझ्या हाती बोलकी बाहुली, हसते खेळते मुली. ती सांगते तिची कहाणी, ती सांगते तिची कहाणी, एका तिची अमृतवाणी. मी होते अज्ञानाच्या अंधारात, मी होते अज्ञानाच्या अंधारात, कोंडून ठेवले होते मला घरात. शिक्षणाने माझा उद्धार केला, शिक्षणाने माझा उद्धार केला, ज्ञानप्रकाशाचा मार्ग दाखविला. मुलींनो तुम्हीही शिका आता, मुलींनो तुम्हीही शिका आता, गुलामगिरीच्या शृंखला तोडा आता. शिक्षणानेच माणूस घडतो, शिक्षणानेच माणूस घडतो, स्वाभिमानाने जगू लागतो. कवितेचा भावार्थ. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या संग्रहातील ही कविता स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. कवितेत त्यांनी एका बाहुलीचे रूप वापरून बालमैत्रिणींशी संवाद साधलेला आहे. बाहुलीचे आगमन आणि तिचे बोलणे. कवितेच्या सुरुवातीला सावित्रीबाई म्हणतात की माझ्या हातात एक बोलकी बाहुली आहे. ही बाहुली इतर साध्या खेळण्यांसारखी नाही आहे, शांत नाही, तर ती मुलींना पाहून आनंदाने हसते, खेळते आणि ती त्यांच्यासोबत संवाद साधते. ती स्वतःचे अनुभव सांगत असून तिचे शब्द अमृतासारखे मौल्यवान आहेत, जे प्रत्येकाने ऐकण्यासाठी आहेत. अज्ञानातून ज्ञानाकडे झालेला प्रवास. पुढच्या ओळीत सावित्रीबाई सांगतात, बाहुली स्वतःचे दुःख आणि त्यातून झालेली सुटका सांगते. ती म्हणते की पूर्वी मी अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होते. मला घरच्या 4 भिंतींच्या आत कोंडून ठेवले गेले होते. त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेले हा संवाद आहे. परंतु जेव्हा मला शिक्षणाची संधी मिळाली तेव्हा माझे जीवन बदलले. शिक्षणाने मला या बंदिवासातून मुक्त केले आणि माझ्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणला. मुलींना शिक्षणाचे आणि स्वाभिमानाचे आवाहन. शेवटच्या कडव्यात बाहुली सर्व मुलींना अत्यंत मोलाचा संदेश देते. ती आवाहन करते की मुलींनो तुम्हीही जाग्या व्हा, शिक्षण घ्या, जुन्या रूढी परंपरा आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून टाकण्यासाठी शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे. शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. जेव्हा स्त्री शिकेल तेव्हाच ती समाजात स्वाभिमानाने आणि आदराने आपले जीवन जगू शकेल. थोडक्यात सांगायचे तर सावित्रीबाईंनी या कवितेतून बाहुलीच्या माध्यमातून तत्कालीन समाजातील मुलींना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांनी अंधश्रद्धा व अज्ञानातून बाहेर पडावे हाच मुख्य संदेश दिला आहे. चला तर मग सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्ही सावित्रीच्या लेखी अशाच नवनवीन कविता घेऊन आपल्यासमोर नक्कीच येऊ.
धन्यवाद.